यस, आज आपण बघणार आहे अल्कोहोल, अल्कोहोलची डेफिनेशन आणि क्लासिफिकेशन ऑफ अल्कोहोल. काय बघणार आहे? व्हॉट इज अल्कोहोल आणि क्लासिफिकेशन ऑफ अल्कोहोल्स. नंबर वन, आपण अल्कोहोलची डेफिनेशन बघूया. अल्कोहोल डेफिनेशन बघण्या अगोदर व्हॉट इज मीन बाय ऑर्गॅनिक कंपाऊंड आणि व्हॉट इज हायड्रोकार्बन. ज्या कंपाऊंडमध्ये कार्बन आहे त्याला काय म्हणायचं? ऑर्गॅनिक कंपाऊंड. आणि ज्या कंपाऊंडमध्ये कार्बन आणि हायड्रोजन आहे त्याला म्हणायचं ऑर्गॅनिक कंपाऊंड. आणि ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये बघा CH3CH2OH देन CH3OH. ज्या ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये हायड्रॉक्सिल ग्रुप आहे त्या कंपाऊंडला काय म्हणतोय आपण? अल्कोहोल. काय म्हणतो बघा? ज्या ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये OH ग्रुप आहे, जसं आपण फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन हे जर फंक्शनल ग्रुप आले तर आपण अल्किल हॅलाइड म्हणतो. CHO आला की अल्डिहाइड म्हणतो. COH आला की ऍसिड म्हणतो. NH2 किंवा NH किंवा N आला तर अमाइन म्हणतो. म्हणजे हे फंक्शनल ग्रुप आहेत. तसा अल्कोहोलचा फंक्शनल ग्रुप काय? OH. आणि ज्या ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये OH ग्रुप आहे त्याला काय म्हणायचं? अल्कोहोल. सो व्हॉट इज अल्कोहोल? अल्कोहोल म्हणजे काय? ऑर्गॅनिक कंपाऊंड. अल्कोहोल म्हणजे काय? तो ऑर्गॅनिक कंपाऊंड पाहिजे, त्याच्यामध्ये काय OH ग्रुप पाहिजे आणि तो कुणाला अटॅच झाला पाहिजे? हायड्रोकार्बनला किंवा आपण अल्काइलला. बरोबर? अल्काइलला. सो व्हॉट इज द अल्कोहोल? अल्कोहोल इज ऑर्गॅनिक कंपाऊंड containing OH group. Organic compound containing OH group is called alcohol. अल्कोहोल म्हणजे काय? तो ऑर्गॅनिक कंपाऊंड पाहिजे आणि त्याला OH ग्रुप अटॅच झाला पाहिजे, त्याला काय म्हणतो आपण? अल्कोहोल. आणि डेफिनेशन लक्षात ठेवा, डेफिनेशन विचारत नाही पण माहिती असावी. व्हॉट इज द अल्कोहोल? द ऑर्गॅनिक कंपाऊंड कंटेनिंग OH ग्रुप किंवा हायड्रॉक्सिल ग्रुप इज कॉल्ड अल्कोहोल. नक्की लक्षात आलं? आणि मग आता क्लासिफिकेशन बघूया. क्लासिफिकेशन बघताना आपण क्लासिफिकेशन बघा. पहिलं, ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ हायड्रॉक्सिल ग्रुप. हायड्रॉक्सिल ग्रुप किती आहेत? 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, किती हायड्रॉक्सिल ग्रुप आहे त्याच्या आधारे क्लासिफिकेशन बघतोय. ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ हायड्रॉक्सिल ग्रुप दे आर क्लासिफाइड ॲज मोनोहायड्रिक कंपाऊंड. मोनोहायड्रिक कंपाऊंड. नंबर 2, dihydric compound. Number 3, trihydric compound. And number 4, polyhydric compound. बघा काय सांगितलं? ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ हायड्रॉक्सिल ग्रुप. म्हणजे हायड्रॉक्सिल ग्रुप किती आहेत, OH ग्रुप किती आहे, 1, 2, 3, 4 अशा किती आहेत त्याच्या आधारे क्लासिफिकेशन केलं. मोनोहायड्रिक कंपाऊंड, डायहायड्रिक कंपाऊंड, ट्रायहायड्रिक कंपाऊंड आणि पॉलिहायड्रिक कंपाऊंड. काय? मोनोहायड्रिक कंपाऊंड, डायहायड्रिक कंपाऊंड, ट्रायहायड्रिक कंपाऊंड, पॉलिहायड्रिक कंपाऊंड. लक्षात आलं? एक OH ग्रुप आला, फॉर एक्झाम्पल बघा CH3OH, CH3CH2OH, CH3CH2CH2OH. किती OH ग्रुप आले? एकच. इथे OH एकच आहे, एकच आहे, एकच आहे. म्हणजे इन मोनोहायड्रिक अल्कोहोल, देर आर ओनली 1 हायड्रॉक्सिल ग्रुप किंवा इन दिस कंपाऊंड 1 हायड्रॉक्सिल ग्रुप इज प्रेझेंट. कसे म्हणा? दे कंटेन 1 हायड्रॉक्सिल ग्रुप. इट इज कॉल्ड मोनोहायड्रिक कंपाऊंड. म्हणजे मिथाइल अल्कोहोल, इथाइल अल्कोहोल, N प्रोपाइल अल्कोहोल, N ब्युटाइल अल्कोहोल, N प्रोपाइल अल्कोहोल, आयसोप्रोपाइल अल्कोहोल, हे काय? मोनोहायड्रिक कंपाऊंड. मोनोहायड्रिक कंपाऊंड कळलं? काय म्हणायचं इथं? दे कंटेन 1 हायड्रॉक्सिल ग्रुप. आता दुसरं कंपाऊंड बघा. नंबर 1, इथं OH आहे, इथं OH आहे. किती OH ग्रुप आले? 2. OH ग्रुप किती आहेत? 2. म्हणजे दे कंटेन, पुढे काय लिहायचं? दे कंटेन 2 हायड्रॉक्सिल ग्रुप. दे कंटेन
टू हायड्रॉक्सिल ग्रुप, त्याला काय म्हणतो आपण? डायहायड्रिक कंपाऊंड. राईट. आता ह्याचं नेम काय, नाव काय? 1,2 डायहायड्रिक अल्कोहोल किंवा इथिलीन ग्लायकॉल. त्याचं नाव काय? इथिलीन ग्लायकॉल. बरोबर. आता दुसरं बघा, 3 कार्बन, 1 2 3. इथे एक OH आहे, इथे एक OH आहे, इथे एक OH आहे. बघा, या कंपाऊंड मध्ये किती OH ग्रुप आहे? 3. म्हणून ह्याला काय म्हणायचं? ट्रायहायड्रिक कंपाऊंड. बरोबर. 1 2 3. 3 OH आलं ट्रायहायड्रिक कंपाऊंड, 2 OH आलं डायहायड्रिक कंपाऊंड, 1 OH आलं मोनोहायड्रिक कंपाऊंड किंवा मोनोहायड्रिक अल्कोहोल. मोनोहायड्रिक, डायहायड्रिक, ट्रायहायड्रिक आणि पॉलिहायड्रिक. आता 2 पेक्षा जास्त, 3 पेक्षा जास्त आले म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, CH2OH, CHOH4 आणि CH2OH. किती OH आहे? इथे 1, इथे 4 आहे, इथे 1 आहे. 6 OH ग्रुप आहेत. किती OH ग्रुप आहेत? 6 OH ग्रुप आहेत. आणि म्हणून त्याला काय म्हणतो आपण? पॉलिहायड्रिक कंपाऊंड किंवा पॉलिहायड्रिक अल्कोहोल. बघा, ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ हायड्रॉक्सिल ग्रुप, alcohols are classified into monohydric, डायहायड्रिक कंपाऊंड, ट्रायहायड्रिक कंपाऊंड, पॉलिहायड्रिक कंपाऊंड. मोनोहायड्रिक मध्ये काय करायचं? दे कंटेन 1 हायड्रॉक्सिल ग्रुप. इथं काय म्हणायचं? दे कंटेन 2 हायड्रॉक्सिल ग्रुप. इथं किती? दे कंटेन 3 हायड्रॉक्सिल ग्रुप. दे कंटेन मोर दॅन 3 हायड्रॉक्सिल ग्रुप. याचं एक्झाम्पल मिथाइल अल्कोहोल, इथाइल अल्कोहोल, एन प्रोपाइल अल्कोहोल. याचं एक्झाम्पल इथिलीन ग्लायकॉल. याचं एक्झाम्पल बघा, ग्लिसरॉल. ग्लिसरॉल. आणि याचे एक्झाम्पल काय? सॉर्बिटॉल. सॉर्बिटॉल. नक्की कळालं? कशाच्या आधारे क्लासिफिकेशन केले? नंबर ऑफ हायड्रॉक्सिल ग्रुप. 1 आला मोनोहायड्रिक कंपाऊंड, 2 आलं डायहायड्रिक कंपाऊंड, 3 OH आले ट्रायहायड्रिक कंपाऊंड, 4 किंवा 4 पेक्षा जास्त आले पॉलिहायड्रिक कंपाऊंड. आता ऑन द नेक्स्ट जे बघणार आहे आपण, हे जे क्लासिफिकेशन ऑफ मोनोहायड्रिक. आता जे मोनोहायड्रिक कंपाऊंड बघितलं किंवा मोनोहायड्रिक अल्कोहोल बघितलं, त्याचं आपण क्लासिफिकेशन बघतोय. पहिलं, अल्कोहोल कंटेनिंग CsP3OH बॉन्ड. म्हणजे बघा, म्हणजे कार्बन कसा आहे? sp3 हायब्रिडायझर कार्बन आहे. sp3 म्हणजे काय बघा, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आला की sp3 म्हणायचं, आणि कार्बन कार्बन डबल बॉन्ड आला की sp2 म्हणायचं, आणि कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड आला की sp हायब्रिडेशन. म्हणजे 2 कार्बन मध्ये सिंगल बॉन्ड आला की त्या कार्बनच्या हायब्रिडेशनला sp3, डबल बॉन्ड आला की sp2, ट्रिपल बॉन्ड आला की sp. तर कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असेल म्हणजे तो sp3 हायब्रिडायझर कार्बन असेल आणि त्याला OH ग्रुप आला तर त्याचं क्लासिफिकेशन बघायचे आहे. अल्कोहोल कंटेनिंग CsP3OH बॉन्ड म्हणजे sp3 कार्बन आहे आणि OH ह्याच्यामध्ये बॉन्ड आहे, म्हणजे OH ग्रुप इज अटॅच्ड टू sp3 हायब्रिडायझर कार्बन ॲटम. आणि त्याच्या आधारे त्याचं क्लासिफिकेशन केलं. नंबर 1 अल्काइल अल्कोहोल. अल्काइल अल्कोहोल. अल्काइल अल्कोहोल म्हणजे काय केलं बघा, फॉर एक्झाम्पल CH3CH2OH किंवा CH3CH2CH2OH, देन CH3CH2CH2CH2OH. हा OH ग्रुप sp3 हायब्रिडायझर कार्बन ॲटमला अटॅच झालाय. काय म्हणतोय? आणि तो कुणाचा पार्ट आहे? अल्काइल ग्रुपचा. काय म्हणायचं? व्हॉट इज अल्काइल अल्कोहोल? इन दिस अल्कोहोल हायड्रॉक्सिल ग्रुप इज अटॅच्ड टू sp3 हायब्रिडायझर कार्बन ॲटम ऑफ सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. काय म्हणलं? व्हॉट इज अल्काइल अल्कोहोल? इन दिस अल्कोहोल OH group is
अटॅच्ड टू sp3 हायब्रिडायझर का हा कार्बन कुठला बघा हे जर हायब्रिड sp3 हा sp3 हा sp3 OH ग्रुप हा sp3 हायब्रिडायझर कार्बन ॲटमला अटॅच असेल तर त्याला काय म्हणायचं अल्काल अल्कोहोल. अँड अल्काल अल्कोहोल्स आर अगेन क्लासिफाईड इंटू 3. प्रायमरी अल्कोहोल, secondary alcohol, and tertiary alcohol. Tertiary alcohol. कुणाचं क्लासिफिकेशन आहे अल्काइल अल्कोहोल्स आर क्लासिफाईड इंटू प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल अँड टर्शियरी अल्कोहोल. आता प्रायमरी म्हणजे नेमका काय हे कार्बन समजून घ्या. हा कार्बन एकाच कार्बनला जॉईन झाला. दिस इज अ प्रायमरी कार्बन, दिस इज अ सेकंडरी कार्बन ॲटम and this carbon atom is bounded to remaining 3 carbon atom. This is called tertiary carbon atom. So primary alcohol means what? Hydroxyl group is attached to primary carbon atom. What is secondary alcohol? Hydroxyl group is attached to secondary carbon atom. What is tertiary alcohol? Hydroxyl group is attached to tertiary carbon atom. बघा अल्काल अल्कोहोलचे क्लासिफिकेशन पुन्हा काय केलंय प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल अँड टर्शियरी अल्कोहोल. प्रायमरी अल्कोहोल म्हणजे काय प्रायमरी अल्कोहोल म्हणजे काय OH ग्रुप प्रायमरी कार्बनला अटॅच आहे. इथं OH ग्रुप सेकंडरी कार्बनला अटॅच आहे. इथं OH ग्रुप टर्शियरी कार्बनला अटॅच आहे. प्रायमरी, सेकंडरी, टर्शियरी म्हणजे बघा एक कार्बन दुसरे एकाला जॉईन झाला प्रायमरी. दिस कार्बन ॲटम इज बाउंडेड टू रिमेनिंग 2 कार्बन ॲटम. दिस इज अ सेकंडरी कार्बन अँड दिस इज अ टर्शियरी कार्बन. OH ग्रुप इथं प्रायमरीला अटॅच असेल प्रायमरी अल्कोहोल, OH ग्रुप सेकंडरीला अटॅच असेल सेकंडरी अल्कोहोल, OH ग्रुप टर्शियरीला अटॅच असेल टर्शियरी अल्कोहोल. अल्काइल अल्कोहोल लक्षात आलं. नेक्स्ट सेकंड अलिलिक अल्कोहोल. अलिलिक अल्कोहोल. आता अलिलिक अल्कोहोल म्हणजे काय नेमका समजून घ्या. हा कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे आणि त्यानंतरचा कार्बन आहे आणि त्याला OH ग्रुप अटॅच आहे. बघा इथं हायड्रोजनची संख्या किती असणार 2. इथं 3 बॉन्ड 1 हायड्रोजन 1 बॉन्ड 2 बॉन्ड 2 हायड्रोजन. बघा हे डबल बॉन्डचा जो कार्बन आहे तो व्हिनायलिक कार्बन म्हणायचा आणि त्यानंतरचा कार्बन आहे तो अलिलिक कार्बन आहे. म्हणजे OH ग्रुप कुणाला अटॅच झालाय sp3 हायब्रिडायज्ड कार्बन ॲटम. बघा व्हॉट इज अलिलिक अल्कोहोल. इन दिस अल्कोहोल OH group is attached to sp3 hybridized carbon atom which is next to the carbon carbon double bond. काय म्हणलं लक्षात आलं. What is allylic alcohol? In this alcohol OH group is attached to sp3 hybridized carbon आणि sp3 ला अटॅच झालाय पण तो कुठला डबल बॉन्ड नंतरचा sp3. काय म्हणलं इन दिस अल्कोहोल OH ग्रुप इज अटॅच्ड टू sp3 हायब्रिडायज्ड कार्बन ॲटम विच इज नेक्स्ट टू द कार्बन कार्बन डबल बॉन्ड. त्यानंतर नेक्स्ट त्याचं प्रिपरेशन आहे. थर्ड बेंझाइलिक अल्कोहोल. कुठलं बेंझाइलिक अल्कोहोल. बेंझाइलिक अल्कोहोल म्हणजे नेमकं काय बघा ही बेंझिन रिंग आहे बरोबर त्याला हा कार्बन आहे आणि त्याला OH ग्रुप अटॅच आहे. म्हणजे OH ग्रुप कुठला आहे sp3 हायब्रिडायज्ड कार्बन ॲटम. OH ग्रुप कुठं आहे sp3 हा कार्बन sp3 बनायचा. इन बेंझाइलिक अल्कोहोल हायड्रॉक्सिल ग्रुप इज attached to sp3 hybridized carbon atom which is further bonded to aromatic ring. काय म्हणलं in this alcohol OH group is attached to sp3 hybridized carbon atom which is further bonded to
aromatic ring. And next, second त्यातलं प्रिपरेशन, alcohol containing CsP2OH bond. बघा CsP2OH बॉन्ड आहे, ह्याच्यामध्ये बघा हा कार्बन आहे, इथं कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे, म्हणजेच हे दोन कार्बन कसे आहेत, sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम, आणि याला OH ग्रुप अटॅच झालाय. काय केलं, बघा हा हे कार्बन sp2, हा सुद्धा sp2, आणि त्याला OH ग्रुप अटॅच झालाय. आणि म्हणजे sp2 चा जो कार्बन असतो त्याला फिनायलिक पण म्हणतात, बरोबर. काय म्हणायचं, इन दिस अल्कोहोल OH ग्रुप इज अटॅच्ड टू sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम. इन दिस अल्कोहोल OH ग्रुप इज अटॅच्ड टू sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम. नक्की कळालं, क्लासिफिकेशन क्लिअर. पहिलं बघा अल्कोहोल म्हणजे काय पाहिलं, व्हॉट इज अल्कोहोल, तो ऑर्गॅनिक कंपाऊंड पाहिजे आणि त्याच्यामध्ये OH ग्रुप पाहिजे. ऑर्गॅनिक कंपाऊंड कंटेनिंग OH ग्रुप इज कॉल्ड अल्कोहोल. आणि अल्कोहोलचं क्लासिफिकेशन केलं ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ हायड्रॉक्सिल ग्रुप. हायड्रॉक्सिल ग्रुप किती आहेत त्याच्या आधारे आपण क्लासिफिकेशन केलं, बरोबर. काय क्लासिफिकेशन बघितलं आपण, ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ हायड्रॉक्सिल ग्रुप, मोनोहायड्रिक अल्कोहोल, डायहायड्रिक अल्कोहोल, ट्रायहायड्रिक अल्कोहोल, पॉलिहायड्रिक. एक OH ग्रुप मोनोहायड्रिक, दोन OH ग्रुप डायहायड्रिक, तीन OH ग्रुप ट्रायहायड्रिक, आणि तीन पेक्षा जास्त आले पॉलिहायड्रिक. आणि मोनोहायड्रिक अल्काल मोनोहायड्रिकचं क्लासिफिकेशन केलं पुन्हा, अल्कोहोल कंटेनिंग CsP3OH बॉन्ड, म्हणजे sp3 कार्बन आणि त्याला OH ग्रुप अटॅच असेल तर, बरोबर. अल्कोहोल कंटेनिंग CsP3OH बॉन्ड, त्याच्यामध्ये अल्काइल अल्कोहोल. व्हॉट इज अल्काइल अल्कोहोल, हायड्रॉक्सिल ग्रुप इज अटॅच्ड टू sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम ऑफ सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. काय म्हणलं, इन दिस अल्कोहोल हायड्रॉक्सिल ग्रुप इज अटॅच्ड टू sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम ऑफ सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. दे आर क्लासिफाइड इनटू प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी अल्कोहोल. OH ग्रुप जर प्रायमरीला अटॅच असेल तर प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरीला अटॅच असेल तर सेकंडरी अल्कोहोल, टर्शरीला अटॅच असेल तर टर्शरी अल्कोहोल. आणि त्यानंतर आपण अल्काइल अल्कोहोल बघितला होता किंवा अलिलिक अल्कोहोल, ह्याच्यामध्ये OH ग्रुप sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटमला बघितला. इन दिस अल्कोहोल OH ग्रुप इज अटॅच्ड टू sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम विच इज नेक्स्ट टू द कार्बन कार्बन डबल बॉन्ड. आणि त्यानंतर बघितलं होतं बेंझालिक अल्कोहोल, here OH ग्रुप किंवा हायड्रॉक्सिल ग्रुप इज अटॅच्ड टू sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन विच इज फर्दर बॉन्डेड टू aromatic ring. आणि अल्कोहोल कंटेनिंग CsP3OH बॉन्ड, म्हणजे OH ग्रुप इज अटॅच्ड टू sp3 हायब्रिडाइज्ड sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम. आता इथं बघा OH ग्रुप इज अटॅच्ड टू sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम ऑफ अलिफॅटिक चेन. क्लासिफिकेशन लक्षात आलं. कंपाऊंडला काय करा, आपल्या लेसनला, आपल्या लेक्चरला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स लिहा. लवकरच नवीन लेक्चर येते.